नाही रडायचं गं बाई माझी राणी. अवतार व्यवस्थित आहे माझा. ठीक आहे. सोडून दुसऱ्याच्या सीटवर चाललाय आणि सगळ्या बस मध्ये फिरतोय. बोलणे सुद्धा खाऊ घालतोय तो आम्हाला. नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते. तर मंडळी, गेले 2 ते 3 दिवस सतत तुम्ही माझ्या माहेरचे व्लॉग बघितले, तर शेवटी परतीची वेळ आलीच. माहेरावरून घरी जायची वेळ आलेलीच आहे. पण ही वेळ प्रत्येकांसाठी तेवढीच टफ असते जेवढी माझ्यासाठी होती. ज्या काही गोष्टी मी ठरवून आले होते मनामध्ये, त्या सगळ्या गोष्टी सार्थक झाल्या आणि त्याचमुळे मला यावेळेस जात असताना अजिबात असं वाईट वाटलं नाही आणि मी उलट खूप स्ट्रॉंग होऊन यावेळेस जात आहे. तो असतात माणसं असं काय असलं डायरेक्ट शिकायत करायची, पण काहीच नसते. मला एवढा प्रवास केला कधीच काही प्रॉब्लेम नाही. काच लावलेलं असतात, एसी आहे, चार्जिंगचं आहे बघ, मोबाईल ठेवायला आहे. हे पडदे लावून घ्यायचे रात्री झोपताना. माझे दात ठणकतायत. आणि तिकडे काय, तिकडे बॅग ठेवायची, इकडे काय टेन्शन नाही. आणि इथं बॉटल ठेवायची. अहमदाबाद थांबते गाडी, थांबते 2 जागेला थांबते. पण पोरं झोपून जातात ना. कोरोना घालायचे काय आणलेले वरती, तसं नाही थांबते. वैष्णवी माझी वयाच्या 3 ते 3.5 वर्षापासून तर 6 वर्षापर्यंत मम्मीकडे होती. त्यामुळं तिला मम्मीसोबत जरा जास्त अटॅचमेंट आहे. त्यामुळे तिला नेहमी असं रडायला येतं. आता करणार काय ना, शाळा पण तेवढीच महत्त्वाची आहे, त्यामुळे जाणं पण तेवढंच गरजेचं आहे. नाही रडायचं गं बाई माझी राणी. आपण येऊया, उन्हाळ्यात येऊया. हा, उन्हाळ्यात येऊया. ओके शिवा, ते रागवतात आपल्याला. चल चल, आपली सीट नाहीये ही. ते रागवतात आपल्याला, आपली सीट नाहीये बाळ. आपल्या सीटवर कर, तुला काय करायचं तर इकडच्या सीटवर कर. दुसऱ्यांच्या सीटवर काही करायचं नाही. मारतात ते आपल्याला, रागवतात. आपल्या सीटवर कर. तर मंडळी, पुढचे 14 तास ह्याच बसमध्ये एकाच बेडवरती मला काढायचे आहे. त्याचबरोबर इतका हट्टी माझं बाळ, ते पुऱ्या बसमध्ये फिरतोय. सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होणार आहे, कसा मी नेहमी ट्रॅव्हल करत असते, मी पॉझिटिव्ह कशी असते हे मी शेअर करते. तर मंडळी, फायनली आता आम्ही बसमध्ये बसलोय आणि आपली जी बस आहे ती निघाली आहे अहमदाबादच्या दिशेने. तर बसचं मी आज तुम्हाला डिटेल दाखवणार आहे की काय काय आहे. तर या ठिकाणी AC, लाईट प्लस एमर्जन्सी बटन आहे. जर काही असेल तर आपण ते प्रेस करून एमर्जन्सी त्यांना कॉल करू शकतो. त्यानंतर बघा, इथे चार्जिंगचं सॉकेट आहे जे की चालू आहे. लॉंग जर्नी आहे त्यामुळे आपल्याला चार्जिंग करावीच लागते. इथे आपण फोन ठेवू शकतो. प्रशस्त असा बेड आहे, नीट अँड क्लीन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम क्लीन आहे. आणि बस तर तुम्ही पाहिलीच आहे कशी आहे. तर एकदम व्यवस्थित आहे, वेल सेट आहे. आणि बॅग सुद्धा मी माझी इथे या ठिकाणी ठेवलेली आहे सीटवरच. खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. इथे पॉपकॉर्न ठेवले आहेत, मोबाईल, पाण्याची बॉटल सगळं घेऊन आता निघाली आहे फायनली बस. आणि नीट अँड क्लीन बेड आहे, एकदम छान. आणि या ठिकाणी वैशिवचरणचा बघा दंगा एवढा चालू आहे ना की तो आमची सीट सोडून दुसऱ्याच्या सीटवर चाललाय आणि सगळ्या बसमध्ये फिरतोय. बोलणे सुद्धा खाऊ घालतोय तो आम्हाला. चल तिकडं, चल ना. तोंड का लपवतोयस, तोंड का लपवतोय? चल इकडे ये, चल ये. जाऊ दे, जा, आम्ही पडदे लावून घेतो, जा. एसीचे आपल्याला 4 ठिकाणी दिलेले ऑप्शन्स. आपण हे बंद किंवा चालू करू शकतो. जर फारच थंडी वाजते तर आपण हे असं बंद पण करू शकतो. इथे पण आहे ऑप्शन बंद आणि चालू करायचं. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा AC कमी जास्त करायचं ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित आहे बघा, एकदम कम्फर्टेबल फील होत आहे ह्या ठिकाणी. आणि ठीक आहे, असं आहे एकंदरीत. आणि त्याचबरोबर प्रवास तर आता सुरू झाला आहे. सुरू झालेला आहे. अहमदाबादला पोहोचेपर्यंत काय काय गोष्टी घडतात, जर शेअर करण्यासारख्या असतात तर मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन सगळ्याच गोष्टी. पडदे आता मी लॉक करून घेतलेले आहे. आपल्याला या ठिकाणी ब्लँकेट पण दिलेली आहे. तर ब्लँकेट तसे क्लीनच असतात हमसफरच्या, म्हणून मी घरून काही ब्लँकेट आणलेली नाहीये. तर आता तर काही झोपायचं प्लॅनिंग नाहीच आहे. तर ठीक आहे, बस.
डीमार्टमधून चीज पॉपकॉर्न घेतले होते आम्ही. तर आता वैशू आणि शिवबा चीज पॉपकॉर्न एन्जॉय करतात. इतकं छान फील करते ना. तुम्ही म्हणसाल माहेरावरून सासरी चालली आणि एवढी आनंदित आहेत घरात असं वातावरण आहे तरीसुद्धा. पण मी खरं सांगते की मी इतकी रिलॅक्स फील करते ना की जे माझ्या वडिलांबरोबर माझं जे मनातलं जे राहिलं होतं, मला जे काही बोलायचं होतं त्यांना, जे फोनवर त्यांना कळत नव्हतं, ते सगळं बोलले आणि मला इतकं मोकळं वाटत होतं ना, मी तुम्हाला काय सांगू. तर मंडळी, मागच्या वेळेस मला प्रवासात प्रचंड त्रास झाला होता, त्यामुळे मी आता प्रवासाची गोळी घेते. सांगूनच आणली होती दवाखान्यातनं की मला जो काही त्रास झाला मागच्या वेळेस तो पुन्हा होऊ नये म्हणून. त्यात आणि शिवचरण एवढा त्रास देतो ना, साऱ्या बसमध्ये फिरतोय. 2 तास झाले मी त्याला आवरून परेशान आहे. सध्या बघा तो कुठे, बघ दाखव. सगळ्या बसमध्ये सगळ्या फ्रेश सीट वरती जाऊन तो धिंगाणा घालतोय, म्हणून मला प्रवास नको झाला. पावणे 7 वाजले. शिवबा झोपलाय मस्त एकदम आणि मी आणि वैशू करतोय एन्जॉय चीज बटर सँडविच, जे की आम्हाला बसमध्ये मिळालेलं आहे. आमच्या दोघींना बसमध्ये स्नॅक्स मिळालं होतं. लॉंग जर्नी असले की असे स्नॅक्स मिळतात आणि त्यामध्ये त्यांनी फ्रेश ज्यूससुद्धा दिले होते 2 पॅकेट्स. तर मस्तपैकी स्नॅक्स खाऊन झाल्यानंतर मी पुन्हा एडिटिंगला बसले, कारण की एवढा वेळ माझ्याकडे शिल्लक होता. करायचं काय, शिवबा पण झोपला होता. तर म्हटलं चला आपण थोडीफार काय एडिटिंग पेंडिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया. काही वेळानंतर बस थांबली होती वॉशरूमसाठी आणि वैशू पहिला मी वैशूला घेऊन गेलेले. पटकन तिला बसवलं बसमध्ये येऊन आणि नंतर मग मी जाऊन आले. वाव. सो मंडळी, फायनली एका ठिकाणी 8:30 वाजले आता आणि एका ठिकाणी वॉशरूमला बस थांबली होती. आणि जेव्हा केव्हा मी हमसफरने ट्रॅव्हल्स केला आहे, मी नेहमी सांगितलं आहे की इतक्या चांगल्या ठिकाणी हे बस थांबवतात ना. आणि एक तर ही इतकी लॉंग जर्नी आहे, त्यावेळेस थोडा प्रॉब्लेम येतोच वॉशरूमचा, पण खूप पॉश एरियामध्ये त्यांनी थांबवतात दरवेळा. आणि त्यामुळे मी हमसफरला कायम 5 स्टार रेटिंग देत असते. आणि आपलं काम आहे, एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली असेल तर आपण त्यांना फीडबॅक देणं तेवढंच गरजेचं आहे. तर मी नेहमी त्यांना ऑनलाईन जाऊन 5 स्टार रेटिंग देत असते. तुमच्या काय एक्सपिरियन्स आहे ट्रॅव्हल जर्नीच्या, लॉंग जर्नीच्या, त्या मला नक्की शेअर करा. आता एका ठिकाणी बस थांबणार आहे जेवणाला, पण आम्ही जेवण खूप सारं आणलेलं आहे, त्यामुळे आम्ही इथेच जेवणार आणि थोडंफार थंड वगैरे. खूप रात्र झाली होती. वैशू सारखी हाक मारत होती, आई उठ, मला भूक लागली आहे. तर उठल्यानंतर मला पण भूक लागली अचानक आणि नंतर मग मी जेवायला घेतलं. तर जेवणासाठी बघा मस्त गोबीची भाजी होती. तर मंडळी, गाडी आता मालेगावच्या जवळ आलेली आहे आणि भूक पण खूप लागली होती, म्हणून मी आता जेवून घेते. टिफिन मी घरूनच आणलेला. अजून गाडी थांबायची बाहेर कुठेतरी, पण थांबल्यानंतर आम्ही जेवणार नाही काही. त्यापैकी एकदम छान अशी झोप झालेली आहे. रात्रीचे 11 वाजले. जेवते आणि पुन्हा झोपणार. अवतार व्यवस्थित आहे माझं, ठीक आहे. आईस्क्रीम घेऊन येते मी, ठीक आहे. नेहमी माझं असंच असते, ट्रॅव्हलिंग व्लॉगमध्ये मी कधीच बाहेरची बस दाखवत नाही. तर मी मुद्दामून यावेळेस मध्यरात्री बाहेरचा लुक बसचा शूट केला होता. तर हमसफरची अशी बस आहे. आईस्क्रीम पिकअप केली, म्हणजेच आईस्क्रीम घेतली वैशूसाठी आणि माझ्यासाठी आणि आले फायनली बसमध्ये. तोपर्यंत शिवबा तर चांगलाच झोपलेला होता. स्ट्रॉबेरी फ्लेवर चालेल ना? खा. खूप टेस्टी आहे. शिवबाला सोडून आम्ही खातोय आईस्क्रीम. तर असं एकदम छान एकमेकाला मिठीत घेऊन आम्ही बसमध्ये झोपत असतो व्यवस्थित. मध्ये शिवचरण असतो, बाजूला वैशू असते. विंडो साईडला नेहमी वैशू असते, बिकॉज वैष्णवीला बाहेरचं बघायला फार आवडतं. तर असं आम्ही
तुम्हाला नाटकच करून दाखवत आहोत कसं आम्ही झोपतोय. तर फायनली सकाळ झालेली आहे आणि आम्ही पोहोचलो आहोत अहमदाबादला. तर सकाळचे 8 वाजलेत आणि अहमदाबादला पोहोचलो आहे. छान प्रवास झाला, एकदम असा तृप्त प्रवास आपण ज्याला म्हणू शकतो. एकदम डोकं हलकं आहे, खूप पॉझिटिव्ह फील करते आणि इथून पुढचे चांगले चांगले व्लॉग्स तुम्हाला माझे अहमदाबादचे माझ्या घरचे पाहायला मिळणार आहेत. जसे की तुम्हाला माझे डेली व्लॉग्स आवडतात, माझे रेसिपीज, माझा मेकअप ट्युटोरियल हे सगळं तुम्हाला आवडतं, त्याच पद्धतीने आपले आता कंटिन्यू व्लॉग्स असतील मंडळी. वेगवेगळ्या विषयांवरती आपण व्हिडिओज करणार आहोत. तर विचार करते काहीतरी छान छान करावं तुमच्यासाठी जे तुम्हाला आवडेल. तर छान प्रवास झाला फायनली. आता थोडंसं स्वेलिंग आहे फेसवरती, ती काय नॉर्मली प्रत्येकांच्याच असते. तर चला मग कसा तुम्हाला वाटला माझा हा आजचा जर्नीचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, मी अजिबात घाबरत नाही प्रवासाला. का तर मी म्हणते ना की कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपल्या डोक्यात सेट असते ना त्यावेळेस कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही. म्हणून मी कोणती पण गोष्ट असू दे, पहिला मी स्वतःचं माइंड सेट करते की आपल्याला हे करायचं आहे. मग ती इमोशनलच्या गोष्टी असू दे किंवा मग प्रॅक्टिकल गोष्टी असू दे, मी सगळं पहिला सेट करते माइंडमध्ये, त्यानंतर त्या गोष्टी मी इम्प्लिमेंट करते. म्हणून मला कधीच ना प्रवासाचा त्रास होत, नाही घरातल्या कुठल्याही रिलेशनचा त्रास होत, बिकॉज ज्या आहेत त्या आहेत. शेवटी खूप झाली बाळा, थंडी वाजली होती का रात्री फार. चला आता आपण उतरणार आहे 15 मिनिटात. हे बघा साबरमती नदी केवढी मोठी दिसते बघ ना. तर आय होप मी तुम्हाला जास्त बोर नसन केलं. माझ्या माहेरचे व्लॉग तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. जर नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. आणि प्लीज 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 व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. तुम्ही व्हिडिओ बघता पण तुम्ही लाईक करत नाही ना, त्यामुळे मी डिमोटिवेट होऊन जाते. मी एवढा वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्लॉग करते. प्लीज एक लाईक तर तुम्ही 100% करा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.